श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आई आपल्या कर्मांवरून आपलं विधिलिखित लिहून ठेवत असते. म्हणूनच आपण आपली कर्म अशी करावी जेणेकरून आपलं भविष्य लिहिताना आईला आनंद झाला पाहिजे. हो, मान्य आहे, आपण मनुष्य जन्मात येतो तेव्हा आपण अहंकार, मोह, लोभ या सर्व षड्रिपूंना बळी पडतो. आणि जे कर्म पुण्य आपण केलं पाहिजे ते आपल्याकडून घडतच नाही. आणि आपण मनुष्य जन्मात का आलो आहोत हे देखील विसरून जातो. खरं तर मनुष्य जन्म आपल्याला सर्व षड्रिपूंवर विजय प्राप्त करण्यासाठी मिळालेला असतो, पण ह्याचा आपल्याला विसर पडतो. म्हणूनच आपण आईच्या सान्निध्यात राहणं गरजेचं आहे. आईच्या नामात स्वतःला इतकं हरवून घ्या की अजून कोणत्याही गोष्टीचा मोह मनाला स्पर्श करणार नाही. आणि आपली आई तर आपल्यासोबत असतेच. कधीकधी काय होतं, आपण आपल्या मोहामुळे व आपल्या अहंकारामुळे आपण माणसांमध्ये भेदभाव करत बसतो आणि आपलीच वाईट कर्म तसेच आपले भोग वाढवून घेतो आणि नाव ठेवतो आपल्या नशिबाला. पण आपणच हेच विसरतो की आपणच आपल्या नशिबाला कारणीभूत आहोत. कारण आपली आई आपल्याच कर्माच्या आधारावर नशीब लिहित असते. म्हणूनच कोणाला दोष देण्यापेक्षा आपण स्वतःकडे पाहावे. आपण कुठे चुकत तर नाही आहोत ना? मग मला सांगा, आपणच ह्याची काळजी घ्यायला हवी ना? आणि ह्या सर्वातून बाहेर पडायचं असेल तर आईच्या नामस्मरणाशिवाय दुसरा कोणताच मार्ग सापडणं शक्य नाही. आईच आहे जी अशक्य ते शक्य करू शकते. श्री स्वामी समर्थ.